सकाळी झोपेतून उठलो, मस्त नाश्ता विष्टा केला, फ्रेश बिश झालो आणि घरच्यांनी लगेच काम सांगितलं. म्हणजे पप्पांनी काम सांगितलं होतं. मग म्हणलं पप्पाचीच गाडी घेऊन जातो, कारण की दादा ऑलरेडी गाडी घेऊन गेला. लय दूर पण नव्हतं जायचं, इथंच ATMला पैसे काढायला जायचं होतं. मग तिथं वाट बघितली तर तिथं एका ATMमध्ये पैसे नव्हते. दुसऱ्या ATMमधनं लगेच गेलो, दुसऱ्या ATMमधनं पैसे काढले. ते पैसे काढले आणि सरळ घराकडे निघालो. तसं 3:30-4ला बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे बँकेतली सगळी कामं लवकरात लवकर करायची होती. मग शर्ट ते घेतलं आणि निघालो इस्त्रीवाल्या काकाकडं. काकांना थोडं काम होतं, कारण काका म्हणले थांब लगेच करून देतो. मग काकाने लगेच 5 मिनिटात शर्ट इस्त्री करून दिलं. मग शर्ट घेऊन घरी आलो आणि मस्त सगळं आवरलं, आंघोळ बिंघोळ केली आणि निघालो बँकेकडं निघालो तर खरं, पण घरी एक गोष्ट विसरलीच होती. ही नंतर लक्षात आली माझ्या बँकेत गेल्यावर. मग बँकेत आलो. मग कॅश भरताना मला ती लक्षात आली की एक पावती होती, ती बँकेत जमा करायची होती. मग म्हणलं आधी काय सगळं काम बिम केलं बँकेतलं आणि निघालो घराकडं येता येता आधी म्हणलं कारखान्यात जातो, कारण कारखान्यात पण एक काम होतं मामाकडं. मी खरं आलो तर कारखान्यामध्ये, पण मामाच नाही ऑफिसला. म्हणला मी बाहेर आहे, नंतर या आता. मग म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या आता काय करू. मग आलो घराकडे निघून. घरी आलो की लगेच दादा म्हणला चल मला क्लासला सोड. म्हणलं ठीक आहे आता चला, दुसरं काय काम नव्हतं, घरी बसून झोपणारच होतो मी. त्याला म्हणलं ठीक आहे चल मीच सोडतो आता तुला. मग दादाला घेतलं आणि निघालो क्लासकडं. हो का, इथं आहे दादाचा क्लास. त्याला सोडलं खरं क्लासला, पण मला डायरेक्ट टायर हेच वाटत होता, हालत होता जरा. म्हणलं हवा कमी असेल. मग गेलो त्या दादाकडं, त्याला म्हणलं दे लगेच हवा भरून. मग त्यांनी लगेच हवा भरून दिली आणि मग मला बँकेतनं फोनच आला, तू पावती आणली नाही बँकेमध्ये, ती पावती लवकर घेऊन ये. म्हणलं ठीक आहे बाबा, येतो लगेच. मग इथं आयान आणि अमन पण दिसले. मग आयनला घेतलं, अमनला घरी जायचं होतं. मग आयनला म्हणलं चल तू माझ्यासोबत चल. मग आयनला आणलं बँकेमध्ये. मग बँकेमध्ये आलं, म्हणलं तिथं टाईमपासच केला, कारण की लवकर काम झालंच नाही. मग तिथं बी बघा हो का, आयन बी फोन बघत बसलाय. मग करणार काय, त्यांनी लवकर कामच केलं नाही. मग सगळं काम झाल्यावर घरी आलो. सोनू पण लवकर आला होता. तसा 4चा टाईम होता, पण सोनू 3:30ला झाला. हो का, ह्या गाडीला पाहिजे कबूतर. मस्त कबुतराच्या मागं हळूहळू चाललाय. त्याला पकडायचं होतं, पण त्याला चान्सच भेटला नाही पकडायचा. मग आम्ही निघालो तिथून. इतकं भारी वातावरण झालं होतं, एकदम थंडीचं वातावरण झालं होतं. तशी थंडी वाजू नये म्हणून आम्ही डिक्कीत जॅकेट बिकेट ठेवलं होतं, पण जाताना काय घातलंच नाही, कारण की येताना थंडी वाजत नव्हती असं वाटत होतं. मग बघा हे दर्ग्यापाशी इतकं भारी वाटत होतं ना, म्हणजे इथं एकदम धुकं पडलं होतं. मग सगळं झालं आणि आम्ही निघालो, एका ठिकाणी थांबलो चहा पिण्यासाठी. मग चहा बी पिऊन झाला, जॅकेट बिकेट घातले. इतकं थंड वाटत होतं ना, म्हणजे इथनं घाटावर लय भारी वाटत होतं वातावरण.